पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदयचा बुद्धिमत्तेमधला पहिला पाठ वेगळे पद शोधा हे शिकणार आहोत। हा पाठ शिकायपूर्वी ह्या पाठाच्या काही बेसिक पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत। 5-6 प्रकारच्या पायऱ्या आहेत। या पाठामध्ये प्रत्येक प्रश्नाची वेगवेगळी विविधता आहे। या प्रश्नामध्ये या पाठामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या आकृत्या दिलेल्या असतात। 4 प्रकारच्या आकृत्यापैकी 3 प्रकारच्या आकृत्या कोणत्या तरी बाबतीमध्ये समान असतात आणि एक आकृती कशी असते रे? वेगळी असते। या 4 आकृतीपैकी आपल्याला एक आकृती वेगळी कोणती आहे ती काय करायची असते? शोधायची असते। ओके, त्याच्यानंतर या पाठामध्ये प्रत्येक आकृतीचा आकार, रचना, त्या आकृत्यामध्ये असणारी चिन्हांची संख्या असेल, त्या आकृत्यांची नक्षी असेल, त्या आकृत्यांचा आकार असेल, आतील आकृत्याचा आकार असेल, बाहेरील आकृत्यांचा आकार असेल, हे सुद्धा आपल्याला या पाठामध्ये लक्षात घ्यावं लागत असते। कधी कधी आपल्याला जलप्रतिबिंब किंवा पाणी जलप्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिबिंब या प्रकारच्या सुद्धा आपल्याला या पाठामध्ये आकृत्या येऊ शकतात। आरशातील आकृती असेल तर डावीकडची आकृती उजवीकडे, उजवीकडची आकृती डावीकडे, हे आपल्याला माहित आहे। पाण्यातील आकृती जर असेल तर पाण्यातील आकृती सोपी, एक छोटी ट्रिक्स आहे पाण्यातील आकृती लक्षात ठेवायची। खालची आकृती वरी, वरची आकृती खाली। ह्या काही बेसिक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला हा पाठ लवकर कळून जाईल। आता त्याचबरोबर या पाठातील काही आकृत्या ह्या अंशामध्ये सुद्धा फिरू शकतात। 45 अंशामध्ये फिरू शकतात, 60 अंशामध्ये फिरू शकतात, 90 अंशामध्ये फिरू शकतात किंवा 180 अंशामध्ये सुद्धा ह्या पाठातील आकृत्या फिरू शकतात। अशा या प्रकारच्या काही बेसिक पायऱ्या आहेत। कोणकोणत्या आहेत? आकृत्यांचा आकार, त्यांची रचना, बरोबर आहे। त्याच्यानंतर आरशातील आकृत्या किंवा पाण्यातील आकृत्या, आकृत्याचे आतील बाजू, बाहेरील बाजू यांची तुलना आपण लक्षात घ्यायला पाहिजे। अशा काही 5-6 ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ह्या पाठातील आपल्याला मुद्दे कळणार नाही। आता गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये जे नवोदयमध्ये झालेले 4 प्रश्न आहेत ह्या पाठावरती आलेले, त्या 4 प्रश्नाच्या आपण इथं बघणार आहोत काय काय आलं। आता पहा, इथं एल दिलेला आहे पण कसा आहे रे? उलटा। इथं आर दिलेला आहे पण कसा आहे रे? उलटा। इथं के दिलेला आहे पण कसा आहे रे? उलटा। इथं काय दिलेलं आहे रे? मग आता हे उलटे आहे, याचा अर्थ कशातल्या आकृत्या आहेत रे? या अरे ही कशातल्या आकृत्या आहे? कशातली? हा एल कशातला आहे रे? आरशातला। हा आर कशातला आहे रे? हा के कशातला आहे रे? मग ह्या 4 आकृत्या, 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीमध्ये समान आहेत, आपल्याला हे कळालं। मग यस ही आरशातली प्रतिमा आहे का रे? आरशातली प्रतिमा आहे का? नाही। मग या 4 आकृत्यापैकी बी क्रमांकाची आकृती कशी आहे रे? कळालं का? आता त्याच्यानंतर आता आपल्याला इथं आकृत्या दिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 2 मध्ये वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, बरोबर आहे। आता 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीमध्ये समान आहे आणि एक आकृती त्यांच्या बाबतीमध्ये समान नाही। आता इथं वर्तुळ आहे, वर्तुळाचे 2 भाग केलेले आहेत, वर्तुळाचे 2 भाग केले। इथं त्रिकोण आहे, त्रिकोणाचे 2 भाग केले, वर्तुळाचे 2 भाग केले, त्रिकोणाचे 2 भाग केले। आता अरे इथं चौकोनाचे 2 भाग केलेले आहेत की नाही? मग इथं काय झालेलं आहे? चौकोन आकाराची आकृती आहे पण तिचे प्रॉपर 2 भाग होतात का रे? नाही, तिचे प्रॉपर 2 भाग होत नाही, म्हणून ही आकृती कशी आहे? बर, उभी राहा बरं आता अरुणी। आता इथे 3 क्रमांकाची आकृती आहे, सांग बरं या आकृतीमध्ये काय फरक आहे? इकडे आहे बरं, इकडच्या साईडला सांग। चुकू दे, काही अडचण नाही, चुकलं तर चुकू दे। कशामुळे पर्याय क्रमांकाची आकृती बदल? 4 कोपरे, याचे 4 कोपरे, याचे 4 कोपरे, फक्त याचे 3 कोपरे। शाबास, पहा तिनं चांगला गेस केलाय, तिनं बरोबर तर्क लावलेला आहे। आता ह्या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांच्यावरती जे दिलेले बाणची रेषा आहेत, ह्या इकडे पण सगळ्या वरच्या भागाचे जे डावीकडे तोंड आहे, खालच्या भागाचे जे उजवीकडे तोंड आहे, सगळ्या आकृतीमध्ये सारखेच आहे। पण तिने काय तर्क लावला की बाबा बाकीच्या जर बी, सी आणि डी ह्या ज्या 4 आकृती, ह्या ज्या 3 आकृत्या आहेत, त्या 3 आकृतीचे किती कोपरे समान, किती कोपरे?
चार कोपरे किंवा चार बाजू आहेत. याला चार बाजू आहे, याला चार बाजू आहे, याला चार बाजू आहे. पण दिलेल्या ए क्रमांकाच्या आकृतीला चार बाजू आहेत का रे? म्हणून पर्याय क्रमांक ए क्रमांकाची आकृती कशी आहे रे? वेगळी आहे. कळालं का? कळालं? ओके. बघा तारे आता संस्कृती आहे बरं. आता संस्कृती आपल्याला चार क्रमांकाची आकृती सांगणार आहे. सांग बरं संस्कृती. आता ही जी चार क्रमांकाची आकृती आहे, या चार क्रमांकाच्या आकृतीमध्ये एक वेगळी आकृती आहे. ती वेगळी आकृती कोणती आहे सांग बरं बाई. का चांगलं निरीक्षण कर. सर डी. कशामुळे बाई? कारण सर या आकृती फिरायल्या फिरल्यामुळे हे इकडे झाले. मग हे बाण इकडे आला आणि हा बाण इकडे गेला. मग हा बाण थोडा इकडे गेला पाहिजे होता. बर, तिचं काय म्हणणं येते की ही जी आकृती आहे ही आकृती फिरायला लागली. पण चांगला तिनं पण पर्यायाचा तर्क तिनं चांगला लावला. उत्तर तर योग्य डी आहे. पहा बस खाली. याच्यामध्ये काय आहे, आता या ज्या आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला ए बी सी आणि डी, या चार आकृत्या दिलेल्या आहेत. या चार आकृत्यामध्ये ए क्रमांकाची आकृती, बी क्रमांकाची आकृती आणि सी क्रमांकाची जी आकृती आहे, हा कोण आहे 90 अंशाचा. हा कोण आहे 90 पेक्षा कमी अंशाचा. आणि हा कोण पण किती आहे अंशाचा आहे 90. म्हणजे ए बी आणि सी यामधले जे कोण आहेत हे 90 पेक्षा कमी अंशाचे कोण आहेत. किती पेक्षा कमी अंशाचे कोण आहेत? 90 पेक्षा कमी अंशाचे कोण आहे. पण डी क्रमांकाची जी आकृती आहे ही 90 पेक्षा मोठी आहे किंवा 90 पेक्षा जास्त अंशाचा कोण आहे. म्हणजे विशाल कोण मध्ये येते. कशामध्ये येते? विशाल कोणामध्ये येते. त्याच्यामुळे आकृती क्रमांक डी ही या चार आकृत्यापैकी कशी आहे रे? वेगळी आहे. कळालं का तुम्हाला या चार आकृत्या? या पाठाबद्दल काही अडचणी आहेत का? नाही. कळालं ना आता आकृत्या? ओके ठीक आहे. आता या आकृत्या तुम्ही तुमच्या वहीवरती काढून घ्या. ओके.